श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, आता लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. श्रावण महिना हा सर्वात जास्त पवित्र महिना मानला जातो. त्याचबरोबर बघा, भगवान शिव यांना सर्वात प्रिय असणारा महिना म्हणजे श्रावण महिना. तर बघा, या महिन्यामध्ये आपल्याला जितक्या जास्त सेवा करणे शक्य होतील तितक्या जास्त सेवा आपल्याला करायला हव्यात. तर बघा, या श्रावण महिन्याला सणांचा आणि व्रत वैकल्यांचा महिना म्हटला जातो. कारण या श्रावण महिन्यामध्ये खूप व्रत केले जातात आणि त्याचबरोबर अनेक सणही येतात. तर बघा, या श्रावण महिन्याला अधिक महत्त्व आहे. आपल्या हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याला 5 ऑगस्टपासून चालू होणार आहे. तर बघा, 5 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत हा महिना चालू आहे. तर बघा, आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये कुठल्या सेवा करायच्या आहेत. त्याचबरोबर जर तुम्हाला कुठली पारायणे करायची असतील तर या श्रावण महिन्यात आपण ही पारायणे करू शकता. तर या श्रावण महिन्यामध्ये आपण जितकी जास्त सेवा करतो तितक्या जास्त सेवा या श्रावण महिन्यामध्ये सफल होत असतात. म्हणूनच बघा, श्रावण मास हा सर्वात पवित्र महिना मानला जातो. तर बघा, या श्रावण महिन्यापासून आपल्याला जर कुठल्या सेवा चालू करायच्या असतील तर या श्रावण महिन्यापासून आपण सेवा चालू करू शकता. कारण बघा, श्रावण महिन्यापासून आपण कुठलीही सेवा चालू करू शकतो. आणि त्याचबरोबर बघा, जर तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृताचे पठण करायचे असेल तर तुम्ही संपूर्ण महिनासुद्धा शिवलीलामृताचे पठण करू शकता. आणि त्याचबरोबर बघा, जर तुम्हाला संपूर्ण शिवलीलामृत जर वाचणे शक्य होत नसेल तर तुम्ही संपूर्ण महिना 11वा अध्यायसुद्धा वाचू शकता. आणि त्याचबरोबर बघा, जर तुम्हाला दररोजसुद्धा वाचणे शक्य नाही झाले तरी तुम्ही दर सोमवारीसुद्धा हा 11वा अध्याय वाचू शकता. कारण शिवलीलामृतामधील 11वा अध्यायसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर बघा, या श्रावण महिन्यात आपण स्वामी सेवासुद्धा करू शकता. जर तुम्हाला या श्रावण महिन्यापासून स्वामींचे 11 गुरुवार करायचे असतील तर या श्रावण महिन्यापासून सुद्धा आपण 11 गुरुवार चालू करू शकता. आणि त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृताचे सुद्धा या महिन्यामध्ये आपण पारायण करू शकता. त्याचबरोबर गुरुचरित्र पारायण, नवनाथ ग्रंथ पारायण याचे सुद्धा आपण या महिन्यामध्ये चालू करू शकता. तर बघा, हा श्रावण मास अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. म्हणूनच या श्रावण महिन्यात आपण कधीही कुठल्याही सेवा चालू करू शकता. तर बघा, कुठलीही सेवा करत असताना आपल्याला प्रथमतः त्या सेवेचा आपल्याला संकल्प घ्यायचा असतो आणि तो संकल्पयुक्त आपण सेवा चालू करू शकता. तर बघा, कुठलीही संकल्पयुक्त जर सेवा तुम्ही चालू केली तर त्या संकल्पयुक्त सेवेचे फळ आपल्याला परिपूर्ण मिळत असते आणि संकल्पयुक्त सेवा केलेली कधीही वाया जात नाही. म्हणून बघा, या श्रावण महिन्यात जर तुम्ही कुठल्याही सेवा चालू केल्या तर नक्कीच या पवित्र महिन्यामध्ये चालू केलेल्या सेवा हा पूर्ण फळ देत असतात. त्याचबरोबर बघा, या श्रावण महिन्यामध्ये आपण 16 सोमवारचे व्रत चालू करू शकता किंवा आपण 11 सोमवाराचे व्रत सुद्धा चालू करू शकता. आणि त्याचबरोबर बघा, जर तुम्हाला वैभवलक्ष्मी व्रत करायचे असेल तर या श्रावण महिन्यापासून सुद्धा तुम्ही वैभवलक्ष्मी व्रताचे आपण हे शुक्रवार चालू करू शकता. त्याचबरोबर बघा, या श्रावण मासामध्ये अनेक सणसुद्धा येत असतात. तर या श्रावण मासामध्ये येणाऱ्या सणांचे सुद्धा तितकेच महत्त्व आहे. तर बघा, श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी, राखी पौर्णिमा, जन्माष्टमी, बैलपोळा, त्याचबरोबर निर्जला एकादशी यासारखी महत्त्वाचे सण येत असतात. तर ही सणे सुद्धा तितकीच महत्त्वाची असतात. आणि त्याचबरोबर बघा, या श्रावण मासामध्ये जेवढी येणारी सणे आणि व्रत असतात ते सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. म्हणून बघा, श्रावण मास हा अधिक महत्त्वाचा असतो आणि त्याचबरोबर श्रावण मासाचे महत्त्वसुद्धा तितकेच आहे. तर या श्रावण मासामध्ये आपण भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी तसेच आपल्यावर कृपाशीर्वाद राहण्यासाठी आपल्याला सेवा करायच्या आहेत. आणि त्याचबरोबर बघा, जर तुमच्या मनामध्ये कुठल्या सेवा चालू करायच्या असतील तर त्या सेवासुद्धा आपण या श्रावण मासामध्ये चालू करू शकता. आणि त्याचबरोबर या श्रावण मासामध्ये आपण व्रत वैकल्यसुद्धा या महिन्यांपासून आपण चालू करू शकता. म्हणूनच बघा, सर्व महिन्यांमध्ये सर्वात जास्त चांगला महिना म्हणजे श्रावण मास असतो. कारण श्रावण मासाला आपल्या हिंदू धर्मामध्ये तितकेच महत्त्व असते. म्हणूनच बघा, या श्रावण मासामध्ये आपल्याला जितक्या जास्त सेवा करणे शक्य होतील तितक्या जास्त सेवा आपण करूया. आणि बघा, या 5 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत हा श्रावण मास चालू असणार आहे. तर या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्याला जितक्या जास्त सेवा करणे शक्य होतील तितक्या जास्त सेवा आपण करणार आहोत. आणि त्याचबरोबर भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी सुद्धा या श्रावण मासामध्ये कुठल्या सेवा आणि कुठले उपाय आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच या व्हिडिओला कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बघा, अशा प्रकारे श्रावण मासाची माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिली. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.